नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण विष्णूला प्रिय असलेली मंजुळ वात कशी बनवायची हे पाहणार आहोत। आता अधिक मास सुरू झालेला आहे। अधिक मासामध्ये विष्णूची भक्ती केली जाते, तर विष्णूला प्रिय असलेली मंजुळ वात आपण बनवणार आहोत। चला तर मग आपण ही मंजुळ वात कशी बनवायची ती बघूया। तर आता आपण या ठिकाणी कापूस घेतलेला आहे बघा, आणि या कापसाची आपण फुलवात बनवून घेऊया। तर बघा, अशा पद्धतीने आपण दररोज देवाजवळ लावतो तशी फुलवात आपल्याला साधी बनवायची आहे। आणि आता ह्या 11 फुलवाती आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत। चला तर मग आपण 11 फुलवाती, आणि फुलवात बनवताना थोडीशी रांगोळी आपण हाताला लावायची, त्यामुळे फुलवात अगदी सुंदर अशी घट्ट बनली जाते। तर बघा, अशा पद्धतीने आता आपण फुलवात बनवून घेऊया। आता 11 फुलवाती आपण बनवून घेणार आहोत। तर आता आपण 11 फुलवाती बनवून घेतलेल्या आहेत। आपण ह्या 11 फुलवातींची ही मंजुळवात बनवणार आहोत। याची 11, 21, 33 अशा फुलवाती, अशा क्रमाने सुद्धा ही मंजुळवात बनवली जाते। तर चला आपण आता ही कशी बनवायची ते बघूया। आता सुरुवातीला आपण 3 वाती एकत्र घ्यायच्या आहेत बघा, अशा 3 वाती, दोन्ही साईडनी 2 आणि मध्यभागी 1 वात घ्यायची आहे। आणि थोडासा आपल्याला कापसाचा तुकडा घ्यायचा आहे, आणि त्यांनी या वाती आपण घट्ट करून घेणार आहोत। आणि तुम्हाला जर कापसाने जमत नसेल तर तुम्ही त्याला बारीक दोरा गुंडाळला तरी चालतो। तर बघा, अशा पद्धतीने आपण आता ही वात एकत्र घट्ट करून घेणार आहोत। आता ह्या 3 वाती आपण 3 वाती जोडलेल्या आहेत। आता काय करायचं, त्याच्या साईडनी एक एक वात आपण जोडत जाणार आहोत। आता इकडच्या बाजूने 1 वात जोडायची, तर दुसऱ्या बाजूने 1 वात जोडायची, अशा पद्धतीने क्रमाने आपण आता ह्या वाती जोडत जाणार आहोत। आणि थोडासा कापसाचा तुकडा घ्यायचा आणि ते वाती जॉईन करत चालायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण आता मंजुळा ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे या वाती आपल्याला जोडत जायच्या आहेत। तर तुळशीच्या मंजुळाप्रमाणे ही वात असते, मंजुळ वात म्हणतात याला। आणि विष्णूला सर्वात प्रिय ही वात आहे, त्याच्यामुळं अधिक मासामध्ये या वाती लावले जातात। तर बघा, अशा पद्धतीने आता ही मंजुळ वात आपली तयार झाली आहे। मी 11 फुलवातींचीच ही वात तयार केलेली आहे। तुम्ही 21, 33 अशा पण करू शकता। आणि ह्याला थोडंसं मी कुंकाचं बोट लावून घेतलेलं आहे, सर्व वातींना थोडं थोडं। तर बघा, अशा पद्धतीने आपण ह्याला कुंकू पण लावून घेतलेलं आहे, थोडं कुंकू पण आपण लावलेलं आहे। आणि आता ही फुलवात आपल्याला सायंकाळच्या वेळेला देवाजवळ लावायची आहे। सायंकाळच्या वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणायचं आणि ही वात देवाजवळ लावायची आहे, कारण विष्णूला ही अतिशय प्रिय वात आहे। तर बघा, आता ही मंजुळ वात आपली तयार झालेली आहे। आता आपण ती देवाजवळ लावून घेऊया। तर बघा, अशा पद्धतीने त्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे, आणि तांब्याच्या निरंजनमध्ये ही वात लावली जाते। तर अशा पद्धतीने आपण ही तांब्याच्या निरंजनमध्ये ही वात आपण देवाजवळ लावलेली आहे। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही मंजुळ वात कशी वाटली? तुम्हाला जर आवडली तर तुम्ही सुद्धा नक्की ही वात तयार करून सायंकाळच्या वेळेला देवाजवळ लावा। आणि व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।